पहिली अॅनिव्हर्सरी होती आपली. थोडे 2 शब्द काहीतरी बोलू शकतोस. तर आता आम्ही आहोत M2M फेरीजमध्ये. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जात आहोत अलिबागला आणि आमच्या मागच्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आहोत. तर थोडा वायडर व्ह्यू दाखवतो. येस, तर आता आम्ही आहोत M2M फेरीजमध्ये. तर जस्ट आम्ही इकडे भाऊच्या धक्क्याला फेरीमध्ये एंटर केलं आहे आणि इथून आपण जाणार आहोत मांडवा, अलिबागच्या मांडवा इथे. सो फेरीची एक आपण छोटीशी अशी टूरसुद्धा बघूया. आणि आम्ही बाय द वे हे आमचे बोर्डिंग पास आहेत. आम्ही आमची ॲक्टिवा पण सोबत आणली आहे. तर मग आमच्या दोघांचं आणि ॲक्टिवाचं असे 3 बोर्डिंग पास आहेत. प्लस दे हॅव गिवन अस दिस बेल्ट. तर मग हा बँड आपल्याला थ्रू आउट द जर्नी घालायचा आहे. इकडे 3 डेक्स आहेत. तर ते डिटेल्स सगळे आता आपण एक छोटीशी टूर बघूया आपण आपल्या फेरीची. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स पण आम्ही सांगून देऊ. सगळे रेट्स असतील ते पण आपण स्क्रीनवर डिस्प्ले करूया. मुंबई ते अलिबाग प्रवास करायचा असेल आणि तुमच्याकडे स्वतःची कार किंवा बाईकसुद्धा असेल तर M2M फेरीज हा एक उत्तम पर्याय आहे. मुंबई ते मांडवा या रूटवर दररोज 3 ते 4 फेरीज अवेलेबल असतात. आम्ही सकाळी 10 वाजताची फेरी बुक केली होती, म्हणून थोडं लवकरच घरातून निघावं लागलं. फेरी बोर्डिंगसाठी सुद्धा वेळ लागतो, म्हणून कमीत कमी 45 मिनिट्स आधी तरी पोहोचावंच लागतं. आतमध्ये एंटर करताना सुद्धा आमची बाईक सगळ्यात पुढे होती. सो आम्हाला पार्किंगसाठी सुद्धा छान स्पेस मिळाली, जिथे उन्हापासून सुद्धा आम्हाला थोडं प्रोटेक्शन मिळेल. सो बाईक पार्क केल्यानंतर जेव्हा आम्ही स्टेअरकेसवरून फेरीच्या अप्पर डेकवर गेलो, तेव्हा तिथून समोर दिसणारं दृश्य खरंच खूप भव्य आणि अगदीच बघण्यासारखं होतं. समुद्राचं सुंदर असं दृश्य, थंड वारा आणि फेरीचं ग्रँड असं सेटअप, हे सगळं बघताच आमची अलिबागची ट्रिपची एक्साइटमेंट आणखीनच वाढली. एंट्री गेटवर आम्हाला हे बोर्डिंग पासेस मिळाले. सो आता आपण आहोत कॉमन AC लॉन्जमध्ये. इथे तिन्ही जे कॅटेगरी आहेत, कायलॅक, पुशाक आणि कोडियाक, या तिन्ही कॅटेगरीला इथे एंट्री आहे. ॲक्सेस तिन्ही कॅटेगरीसाठी आहे. ओके, फक्त जो कोडियाक आहे, जो प्रीमियम कॅटेगरी आहे, त्याच्यासाठी 2nd फ्लोअरला वेगळा AC लॉन्ज आहे. हा आपण इथे आहोत ते 1st फ्लोअरसाठी. आम्ही जो पुशाक घेतला आहे त्याच्यासाठी हा जो कॉमन AC लॉन्ज आहे इथे पण ॲक्सेस आहे. प्लस 1st फ्लोअरला जो ओपन डेक आहे तिथे पण ॲक्सेस आहे. ओके, सो इथे कॉमन जो AC लॉन्ज आहे इथे बघू शकता तुम्ही की कॅफेज वगैरे आहेत, मल्टिपल फूड ऑप्शन्स आहेत, प्लस सीचा व्ह्यू पण मस्त मिळतो. सो बेसिकली इट्स लाईक की कायलॅक आणि पुशअप झोनसाठी इकडे आपल्याला हा कॉमन लॉन्च तर आहेच, पण मेन याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की ओपन डेक जो आहे कायलॅकसाठी दॅट इज काइंड ऑफ थोड्या सिम्पल चेअर्स अशा आहेत, प्लॅस्टिकच्या नॉर्मल चेअर्स वगैरे आहेत. आणि पुशअपसाठी जे आहे ते आपल्या वरच्या फ्लोअरवर मस्त सोफा सेट असं सिटिंग आहे. तर डिफरन्स ॲज इन फक्त ओपन डेकसाठीच आहे, तुम्हाला AC तुमचं शेअर्ड आहे. सो थोडासा म्हणजे मेजर असा AC कसं लिमिटेड सिटिंग आहे राईट. तर AC खूप क्विकली असा फुल होऊन गेला. आधी सुरुवातीला आम्हालाही आयडिया नव्हती की AC इथे आहे. सो आम्ही पण 2nd फ्लोअरवर गेलो होतो ओपन डेकच्या इथे. तर तिकडे सोफाज वगैरे आहेत, बट तिथे ऑब्व्हियसली उष्णता एवढी गरम खूप होतं. मग आता आम्ही इकडे आलो आहे आणि यू कॅन सी बिहाइंड अस टोटली फुल झालेलं आहे. आणि जिकडे फुल नाही आहे तिथे पण लोकांनी त्यांच्या बॅग्स वगैरे ठेवलेल्या आहेत. सो या इट इज काइंड ऑफ फुल. बाकी इकडे कम्फी सोफाज आहे, तुम्ही बघू शकतात. सो या इट्स नाईस. बाकी आपली जर्नी सुरू झालेली. फेरीमध्ये बोट झाल्यावर इथली वाईब खरंच वेगळी जाणवते. प्रवासादरम्यान लागणाऱ्या जवळपास सर्व सोयी इथे उपलब्ध आहेत, म्हणूनच हा प्रवास अगदी कम्फर्टेबल असा होतो. आणि या सगळ्यात भर म्हणजे सोबत असणारं अरेबियन सीचं सुंदर आणि मनमोहक नजारा. तर इथे एंट्री आणि एक्झिटला हे इमर्जन्सी एव्हॅक्युएशन प्लॅन सुद्धा लावलेले आहेत.
बरेचसे फूड ऑप्शन्स पण इथे पाहायला मिळतात. ॲक्च्युली आता मी जस्ट समोसाच ऑर्डर केले होते, तर आम्ही समोसाच घेऊन आलो आहोत आणि ते मी आता जस्ट तुम्हाला दाखवणारच होती, तर साहेबांनी खायला सुरुवात पण केली. लाईक व्हिडिओ कॅन फाईन, व्हिडिओ तर होतच राहील, पण बाबा यांनी खायला सुरुवातही केली. फेरीच्या अप्पर डेकवर पोहोचल्यावर समोर जो अरेबियन सीचा व्ह्यू दिसतो तो खरंच अविस्मरणीय होता. पण डेकवर समुद्राचे दृश्य आणि थंड वाऱ्यासोबत हे काढलेले फोटोज आणि व्हिडिओज खरंच ट्रिपची एक सुंदर अशी आठवण बनून राहतात. जवळपास 1 तासाच्या या कम्फर्टेबल आणि आनंददायी अशा प्रवासानंतर आम्ही येऊन मालवाला पोहोचलो आणि तिथून निघालो आमच्या स्टेकेशनच्या दिशेने. आम्ही फॉर्च्युनेटली संडेला सकाळी गेलो होतो, म्हणून आमचा प्रवास खूप स्मूथ झाला. पण वीकेंड संपून मुंबईकडे परत येणाऱ्या लोकांना मात्र खूपच ट्रॅफिकचा सामना करावा लागला. सो आज आपण आलो आहोत अलिबागमध्ये आणि इथे आज आपण खूप एका सुंदर अशा प्रॉपर्टीमध्ये स्टे करणार आहोत. तर आता मी क्विकली तुम्हाला याची एक रूम टूर दाखवते आणि त्याच्या आधी प्रॉपर्टी टूर पण दाखवते. नमस्कार, आपण इथे थांबलो आहोत अक्षी बीचजवळ द एन्चॅन्टेड नेस्टमध्ये आणि तुम्ही मागे बघू शकता खूपच ब्युटिफुल आहेत हे सगळे रूम्स. इथे टोटल 6 कॉटेजेस आहेत, 6 प्रीमियम कॉटेजेस आहेत आणि त्याची आपण माहिती बघूच. सो इथे तुम्ही आलात की इथे ॲम्पल ऑफ पार्किंग स्पेस इथे अवेलेबल आहे. ओके, मग आता तुम्ही 1 2 3 4 5 असं काल रात्री 7 होत्या, 7 गाड्या पण मावल्या, म्हणजे 6 रूम्स आहेत. 7 पेक्षा जास्त पण बसल्या असत्या. काल 7 होता, पण मोर दॅन दॅट कॅन. येस, ठीक आहे. सो आपण आता 1 बाय 1 प्रॉपर्टीमध्ये काय काय आहे इकडे बघून घेऊ. लॉनचा पोर्शन आहे ना, तो मस्त आहे आणि तिथे ना वॉकवे बनवला त्यांनी कोटा स्टोन टाकून. सो आणि प्रत्येक कॉटेजमध्ये जाण्यासाठी पण आहेत कोटा स्टोन, तशा पद्धतीनं डिझाईन पण केलेलं आहे. सो कधी लॉनमध्ये पाणी पण पडलं असेल ना तर आपल्याला जायचं काहीच इश्यू नाही. इथे चिल्ड्रन प्ले एरिया आहे. खेळला नाहीस तू त्याच्यात? किड्ससाठी इथे. यू आर नॉट, आय एम नॉट बाळ. तू पण तर खेळ. असे हे 6 रूम्स आहेत इथे आणि 6 रूम्स झाल्यानंतर मग पुढे ते जे येलो कलरचं दिसतं ते रेस्टॉरंट आहे. ते तिकडे आपण जाऊच. त्याआधी रिसेप्शन सुद्धा तिथेच आहे. येस येस, रिसेप्शन पण त्यांचं तिथेच आहे. हे आंबे दाखव ग. ह्या आंब्याला सकाळी तू उचलून खाल्ला पण आहेस. हां, मस्त आंबे आहेत. ॲक्च्युली हे झाड आहे ना आंब्यांचं, खूप आंबे लागलेत. आम्ही आंब्याच्या सीझनमध्ये चालू आहे आता. खूप आंबे पडलेले तिथं मस्त. त्यानंतर इकडे गेलात की गार्डन आहे, हे झोपाळे बांधलेले आहेत तिथे. ह्याला काय बोलतात का, हॅमॉक? क्या पता. हॅमॉक. इथे छोटंसं सिटिंग आहे. ह्या चेअर्स अँड टेबलसोबत हे पण असं क्यूटचं बनवलेलं आहे त्यांनी सिटिंग. हां, ते वुडनचं. हां, इथे मध्ये शेकोटी वगैरे बनवू शकतो आपण. ओ, सिटिंग नंतर आपण स्विमिंग पूलच्या सेक्शनकडे जाऊ. ओके. कुठे गेलास तू? इकडे इकडे इकडे. इथून नाही जात आहे ना, तिकडूनच जाऊ. येस, सांभाळू ना मुंग्यात पायात. त्याआधी असे काही इथे काय बोलतात त्याला, शोपीसेस बनवलेले आहेत. हां, म्हणजे समथिंग असं क्यूट एस्थेटिक स्टफ. इकडे डार्टचा गेम पण आहे. आता मागे सुंदर फ्लावर्स. आणि आपण मग आलो आहोत ह्या मस्त अशा स्विमिंग पूलमध्ये, स्विमिंग पूलच्या झोनमध्ये. बाय द वे, प्रफुल्लला जायचं होतं स्विमिंग पूलमध्ये स्विम करायला, बट मी त्याला म्हटलं मला बीचवर जायचं आहे आता सकाळी सुद्धा. सो खूप मस्त आहे यार, खूप असं क्लिअर पाणी पण आहे, एकदम ब्लू. पाणी ब्लू नाही आहे, टाईल्स ब्लू आहेत. हां, पण पाणी पण क्लीन आहे हां, एकदम. पाणी एकदम क्लीन आहे, नो डाऊट. पण गेलंच नाही आपण आल्यापासून त्याच्यात. तर येस, नाही काल गेले होते काही लोक. क्या पता. आणि सो
इथून ह्या साईडला पुढे आलो तर आपण की ते पंचिंग बॅग एक आहे आणि ते बॉक्सिंगचे ग्लोव्ज आहेत. ओ कोणाचा राग काढायचा असेल काढू शकता. अच्छा. त्यानंतर हे एक हातोडी आहे, हातोडी उचलायची आहे. ओ आहे, जड आहे. किती किती वजन असेल त्याचं? 25 बापरे. 30 असेल. थोडंसं म्हणजे नको नको नको, राहू दे, असू दे. खूप ओझी आहे. हे जातं आहे ना? हां. येस, जातं पण ठेवलेलं आहे इथे. काही ॲस्थेटिक गोष्टी ठेवल्यात. हा त्यांनी एक शोपीस बनवलेला, बट थोडासा तुटला आहे. तो ब्रोकन आहे म्हणूनच त्यांनी तिकडे यूज केलंय ते. अच्छा, ओके, मस्त. त्यानंतर ही पुढे अशीच गार्डन स्पेस आहे आणि खूपशी झाडं आहेत. हे हो यार, मस्त आहे. त्यानंतर आपण रेस्टॉरंट कडे जाऊया. बरं त्यावरूनच गेलं पाहिजे का? हां, ते बनवलंच त्यासाठी आहे. मस्त आहे. ओके. त्यानंतर इकडे एक बुद्धाचा स्टॅच्यू आहे आणि तिथून मस्त फाउंटन्स, पाणी पडत असतं बाजूने इव्हनिंग टाईमला. त्यानंतर आपण येतो इकडे रेस्टॉरंटमध्ये. इथे पण म्हणजे इनफ सिटिंग स्पेस आहे. या आतमध्ये आहे. सो ह्यांचा किचन एरिया इकडे आहे आणि सिटिंग इथे आहे. ओके, आणि रिसेप्शन काउंटर पण इथे. ये अंकल है जिन्होंने बहुत हेल्प की हमारी. तो यहाँ से ये वॉश बेसिन है. ओके, जायचं तिकडे. नाही ठीक आहे. आणि ह्यांचा शेफ पण इथे अवेलेबल असतो. अनफॉर्च्युनेटली आत्ता नाही आहे, बट नेहमी अवेलेबल असतो. हे मेनू कार्ड आहे त्यांचं आणि हे एवढे आयटम्स नेहमी अवेलेबल असतात. त्यामध्ये सगळ्यात माझा आवडता आयटम मोदक, उकडीचे मोदक. बट ते पण आहे. अनफॉर्च्युनेटली यू कुडंट हां. ट्राय टुडे. येस, ठीक आहे. चला तर मग आता आपण बघूया एक रूम टूर. लेट्स गो. रूमचं फसाड पण मस्त आहे एकदम. ग्लासचा फुल ग्लास आहे. थँक्यू सो मच. या सो जसं तुम्ही बघितलं, एंट्रीला पूर्ण मोठे असे ग्लास डोअर्स आहेत. सो इकडे पण मोठी ग्लास आहे टॉप टू बॉटम, इथे पण. अँड देन ॲज सून ॲज यू एंटर द रूम, समोर हा एक छान असा बेड आहे. खूप क्यूट असा ट्विन साईज बेड आहे, राईट. तर ऑल्सो हिअर वी हॅव द सोफा सेट. ऑल्सो त्यांनी टॉवेल्स दिलेले आहेत. अँड देन इथे आहे आपला वॉर्डरोब. त्या वॉर्डरोबमध्ये ऑलरेडी आम्ही आमचं सामान ठेवलेलं आहे. ऑल्सो बेडच्या दोन्ही साईडला साईड टेबल्स आहेत. हिअर यू हॅव ऑल द डिटेल्स रिगार्डिंग द लाईक इमर्जन्सी नंबर्स अँड ऑल. आणि काही रूल्स आहेत, चेक इन टायमिंग, चेकआउट टायमिंग, सगळे डिटेल्स आणि रूल्स तिकडे दिलेले आहेत. तिकडे फॅन पण आहे. तो फॅन ॲक्च्युली यासाठी दिला आहे कारण AC ची पोझिशन इकडे आहे, बेड इकडे आहे. Yes. आणि इन केस तुम्हाला लागलास तर तिकडे तो फॅन आहे, तुम्ही यूज करू शकता. या नाव बेडच्या ह्या साईडला आल्यावर इथे आहे हा साईड टेबल. ऑल्सो यू हॅव वन केटल जस्ट इन केस इफ यू वॉन्ट टू मेक कॉफी ऑर यू कॅन मेक इट. बाकी इथे आहे आपलं एक छोटूसा असा टेबल त्यांनी दिला आहे. ऑल्सो इथे ना मेन्यू कार्ड पण दिलेलं आहे. सो यांचंच इन हाऊस रेस्टॉरंट आहे जिथे तुम्ही लाईक यू कॅन ऑर्डर द फूड ॲज वेल. 2 क्यूट चेअर्स पण आहेत. बाकी आता आपण वर जाऊया. तर इथे ह्या स्टेअर्स आहेत. इकडून विल गो अपस्टेअर्स. त्याआधी एक खूप सुंदर असं एक प्लांट इकडे आहे. मला याचं नाव एक्झॅक्टली आता आयडिया नाही, बट खूप असं आणि ऑलमोस्ट माझ्या हाईटपेक्षा मोठं आहे. प्रॉफिलच्या पण हाईटपेक्षा मोठं असेल. ऑब्विसली येस. ओ माय गॉड. ठीक आहे. ऑल्सो टेलिव्हिजन त्यांनी इथे दिला आहे. टेलिव्हिजनचा तसा काही यूज वाटत नाही मला. म्हणजे सोफ्यावर बसून तू बघू शकतोस. ठीक आहे. म्हणजे रूमच्या हिशोबात खूपच छोटा टेलिव्हिजन आहे. हां, आणि बेडवरून यू कॅन सिट. चला आता आपण वर जाऊ. तर इथे ना हे
ह्या लाईट्स पण छान आहेत तिकडे. वेट. ते आता कळून येणार नाही, पण मला वाटतं इव्हनिंगला दिसून येईल ना. आता कळत नाही एवढं. सो आता आपण इकडे वर आलो आहोत आणि इथे ना हा एक मस्त असा सोफा कम बेडच आहे. असे 2 ठेवले त्यांनी इकडे कंबाईन करून. यू कॅन ओपन दिस अँड कन्वर्ट दिस इन टू अ लाईक बेड ॲज वेल. ऑल्सो इथे सुद्धा जस्ट इन केस इफ यू आर फिलिंग हॉट तर हो. तर इथे सुद्धा चार्जिंग पॉईंट्स दिलेले आहेत. सो देर आर इनफ ऑफ चार्जिंग पॉईंट्स ॲज वेल. आणि आता इथे एक आपल्याला ना छोटीशी बाल्कनी दिली आहे. हे पण कर्टन ओपन कर म्हणजे व्यवस्थित दिसेल. इकडचं ह्या साईडचं ये ना इकडे असं आहे. हां. सो ही अशी एक छोटीशी अशी बाल्कनी दिली आहे. इकडे बॅकड्रॉपला आपलं बॅकग्राऊंडला आपल्याला मस्त असे नारळाची झाडं आहे. इथे पण त्या साईडला पण आहेत. येस या. सो दिस इज प्रेटी मच अबाउट इट. बाकी वॉशरूम राहिलं. मी दाखवत होती मगाशी. यू इंटरप्टेड मी. म्हणून ते आधी दाखवायचं होतं. तर वॉशरूम इकडे आपल्या बेडच्या साईडलाच आहे. सो हिअर इज आवर वॉशरूम. एंटर केल्यावरच एक खूप क्यूट असा मिरर आहे. वॉश बेसिन छान अशी. आणि ह्या साईडला आहे आपला शॉवर एरिया. अँड ऑन दिस साईड वी हॅव द थिंग कमोड. सो या. बेसिक टॉयलेटरीज पण दिलेले आहेत त्यांनी. काय दिलंय? शॉवर जेल अँड शॅम्पू दिलेले आहेत. इकडे टॉवेल ठेवायला. नाईस. ती लाईट मम्मा म्हणजे डोळ्यांवर खूप चमकली ती. खूपच मस्त आहे यार. खूपच ऑसम आहे. खूपच ना. हा समोरचा व्ह्यू पण गार्डनचा ना मस्त आहे. डबल हाईट आहे. फसाड आहे. कपूल भूक लागली. काय भूक लागली. प्रफुल आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय का? व्हिडिओमध्ये सांगितलं नाही. अच्छा नाही सांगितलं. हे नाही इंटरव्ह्यूला सांगणार ना. तेच अजून सांगितलंय की नाही. अजून एक गोष्ट, अनफॉर्च्युनेटली इथे ना रेस्टॉरंटचा शेफ अवेलेबल नाही आहे. सो ना आम्हाला झोमॅटोचं ऑर्डर करायला लागते. झोमॅटोची ऑर्डर इथे येते. तुम्हाला काही मागवायचं असेल तर इथे येऊ शकते. बट नेहमी नसेलच असं नाही. रेस्टॉरंट नेहमी चालू असतं. आणि वन मोर थिंग, इथून बीच खूप जवळ आहे. म्हणजे आपण अजून गेलो नाहीये. डिस्टन्स आहे बीच. येस. खूपच मस्त आहे यार. लंच झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो अक्षी बीचकडे, कारण आज आमची ॲनिव्हर्सरी होती आणि आम्हाला बीचवर डेकोरेशन सेटअपसुद्धा रेडी करायचं होतं. तर संध्याकाळी अराउंड 5 वाजता आम्ही अक्षी बीचवर पोहोचलो. तर ह्या सेटअपवरून तुम्हाला आयडिया आलीच आहे. तर येस, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. आज आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. सो त्यासाठीच हा एवढा काय बोलतात त्याला उपद्व्याप. हां, तर ॲक्च्युली मी ना प्रफुल्लला फक्त एवढंच सांगितलं होतं की मला बीचवर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे. आय वॉन्ट बीच सेटअप. आता ते ॲक्च्युली ना अलिबागमध्ये रेडीमेड सेटअपवाल्यांकडे खूप चौकशी केली. त्यांचं सगळ्यांचं चालू होतं की ग्रामपंचायतची परमिशन घ्यावं लागेल, डिझेल जनरेटर लागेल. मग मीला म्हटलं जाऊ दे, चल आपण सेटअप बनवू. येस. तर ॲक्च्युली असं झालं की आम्ही मल्टिपल लोकेशन चेक केल्या. अलिबाग ही आमची म्हणजे फर्स्ट, आमच्या माइंडमध्ये अलिबाग नव्हतं. फर्स्ट वी वर लुकिंग फॉर
Western. वेस्टर्न साईडला, की म्हणजे ते आम्हाला ठाण्यावरून तिकडे जायला क्विकली बेटर पडेल. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही वेस्टर्न साईडला चेक करत होतो, थोडं वसई साईडला. बट तिकडे ठीक आहे, म्हणजे होते चांगले ऑप्शन्स. बट देन नंतर म्हटलं की ठीक आहे, आपण थोडंसं बघूया इकडे अलिबागलाच. सो येस, आणि मग अलिबागला इकडे करायचं म्हटल्यावर मग त्यानंतर ती गोष्ट समजली की इकडे अलाउड नाही Approvals आहे. लागतात. हां, ॲप्रुव्हल्स खूप लागतात आणि इट विल बी लाईक काइंड ऑफ हेक्टिक वर्क. तर म्हटलं की ठीक आहे, वी कॅन डू इट आरसेल्फ. तर मोस्टली ह्या सगळ्या गोष्टी, प्रॉप्स वगैरे, हे सगळं काय 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 कसं करायचं, मी सिरियसली प्रफुल्ला विचारलं होतं की प्रफुल्ल यार आपल्याच्याने होईल ना. बिकॉज आय वॉज लाईक की यार म्हणजे आपण सेटअप करण्यामध्येच टाईम घालू असं नको व्हायला. बट ही वॉज लाईक की नाही, आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. अँड ही ॲक्च्युली डिड टेक केअर ऑफ लाईक ईच अँड एव्हरीथिंग, राईट फ्रॉम लाईक प्रॉप्स काय घ्यायचे आणि सेटअप कसं करायचं. तर हे सगळं लाईक ऑल क्रेडिट गोज टू हिम. बिकॉज मी लिटरल त्याला फक्त एवढं बोलली की मला बीच सेटअप हवं आहे, आणि बाकी खूप एफर्ट्स त्याने घेतलेले आहेत. सामान DIY कडून DIY झालं आमचं सगळं. येस, Do it yourself. डू इट युअरसेल्फ. येस, DIY मधून प्रॉप्स वगैरे आम्ही कलेक्ट केले. आणि येस, हा, छान मॅट पण मिळाला. मॅटबद्दल आम्ही खूप कन्फ्यूज होतो पहिला, आमच्या आउटफिट्सला गेले पण हा. पाहिजेत मग आम्हाला शेवटी ना ॲमेझॉनवरनं मिळाला. येस. तर आम्हाला ॲक्च्युली वी वर लुकिंग फॉर सम एस्थेटिक व्हाईट मॅट असं काहीतरी. बट ते नाही एवढं म्हणजे कुठे भेटलं नाही. तसा- प्रॉपर ज्या साईजमध्ये हवं आहे त्या साईजमध्ये नाही आपण कोणता मिळालं. कपडा बघत होतो? थोडं Satin. सॅटिन आणि Satin, असं satin थोडं मध्ये. रिच लुक देणारं टाईप्स. बट ठीक आहे, ते त्यानंतर मग आम्ही हाच मॅट ही ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केली होती. तर बाकी हे सगळे प्रॉप्स कोणते कुठून आम्ही कलेक्ट केले, लाईक हे सगळे प्रॉप्स आम्ही कोणते कुठून ऑर्डर केले, ते सगळे लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड ऑन करू. सो दॅट तुम्हाला पण आयडिया येईल. इफ यू वॉन्ट टू सेलिब्रेट युअर बर्थडे ऑर ॲनिव्हर्सरी देन यू कॅन लाईक लुक फॉर दिस प्रॉप्स. Yes. या. सो बाय द वे, वन मोर थिंग, सनफ्लावर्स माय फेवरेट. आणि ही वॉज लाईक की इट्स युअर फेवरेट, वी आर गोइंग टू ॲड दिस. सो येस, फ्रॉम मिस्टर DIY अगेन. सो आम्ही ॲक्च्युली इकडे आता दोघेच आहोत, तर मोठा केक वगैरे काय आम्ही आणलेला नाही आहे. तर एक छोटीशी क्यूटशी अशी पेस्ट्री आम्ही घेतली आहे, आणि ही दोघांच्या ह्याच्यात संपून जाईल ऑब्व्हियसली. नाही तर केक मागे माझ्या बड्डेच्या वेळेस आपण गोव्यात होतो तेव्हा मोठा केक प्रॉपर हाफ KGचा होता, तो केक ऑर्डर केला होता त्याने. बट तो नंतर मग दोघांमध्ये नाही झाला, मग आम्ही हॉटेलमध्ये इतर स्टाफला वगैरे दिला. तर आता म्हटलं आपण शॉर्ट अँड स्वीट पेस्ट्री ऑर्डर करूया. त्यात मी नो शुगर डाएटला. ओ गॉड, नेक्स्ट ॲनिव्हर्सरीपर्यंत डिफरन्स दिसला पाहिजे. नो शुगर डाएट बोलतोय खरं, डिफरन्स दिसला पाहिजे. सेटअपवरून तुम्हाला आयडिया आलीच आहे. तर चला तर मग आपण तर आता आम्ही दोघेच नाही सेलिब्रेट करत आहोत, तुमच्यासोबत सेलिब्रेट करतो ऑब्व्हियसली. सो हॅपी ॲनिव्हर्सरी प्रचित, टाकू ना? हां हां हां. हॅपी ॲनिव्हर्सरी प्रचिती आणि प्रफुल. या. सो दिस इज ऑल द सेटअप. अँड प्रफुल बघा किती मेहनत घेतोय. तो आता कॅमेरा सेट करतोय ट्रायपॉडला. मगाशी फोटोसाठी करून झालाय सेट, आता व्हिडिओसाठी करतोय सेट. हॉरिझॉन्टल करून झाला मगाशी, मग वर्टिकल पण फोटोसाठी करून झाला, आणि आता फायनली हॉरिझॉन्टल ब्लॉगसाठी केक कटिंग आम्ही करणार आहोत आणि पेस्ट्री कट करणार आहोत. तर म्हणून हॅपी ॲनिव्हर्सरी टू माय बायको. अँड टू यू टू हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू टू. खूप पहिला बीच आता अंधारात काय दाखवू. बीचवर सध्या कोणच नाही आहे. हां, म्हणजे आता इकडे अंधार आहे ऑब्व्हियसली खूप, म्हणून कळणार नाही एवढं. पण बापरे, खूप उशीर झाला आणि आपण बीचवर एकटेच आहोत. बट ठीक आहे, पटकन. तुला आवडला का सेटअप? खूप आवडलं, खूप जास्त आवडलं, खूप जास्त. हिचीच इच्छा होती बीचवर सेटअप पाहिजे. माझं असं काय नाही, Yes. कुठं पण चालेल, सेटअप पाहिजे. तसं नाही, बट आय वॉज लाईक की हां यार, म्हणजे बीचवर सेटअप करणं थोडं चॅलेंजिंग I love यासाठी, beaches. बिकॉज विंडमुळे किंवा म्हणून लाईटचं आपण कनेक्शन. कॅन्डल ही अशी वाली घेतली ना, नुसतं वन असं घेतलं. ते हां. त्या दुसऱ्या कॅन्डल्स घेतल्यात ऍक्च्युली, बट ते लावण्याचं काही स्कोप नाही. नाही. हां, हवेमुळे ते विझून जातात. सो ते नाही, obviously. आमच्याकडे लायटर पण नाही. ठीक आहे, थोडे लिमिटेशन्स येतात, बट इट्स फाईन.
लायटर ओ गॉड. बरं ठीक आहे, नो इश्यूज. चालेल, चला केक कट करू आता. या वेट. या सो दिस इज आर केक. थांब थांब, ठेव खाली, थांब खाली ठेव. खूप इच्छा होती नलिनी काकूंच्या कोळीनबाई ह्या रेस्टॉरंटला भेट द्यायची आणि तिथलं प्रसिद्ध सी फूड ट्राय करायची. पण ॲक्च्युली त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये खूप जास्त वेटिंग होतं आणि थोड्या वेळ थांबायचा विचार पण केला. पण नंतर शेवटी आम्ही डिसाईड केलं की नंतर कधीतरी निवांत येऊन इकडचं फूड नक्की ट्राय करूया. रात्री परत प्रॉपर्टीमध्ये आल्यावर इथलं वातावरण खरंच खूप शांत आणि रोमांचक होतं. दिवसभराची धावपळ मागे सोडून निसर्गाच्या सानिध्यात मिळणारी ही शांतता मनाला एक वेगळंच सुख देऊन गेली. तर इथे ही आली आमची कॉफी. येस सर. या थँक्यू सो मच. त्या व्हिडिओच्या वेळेस तू काल काहीतरी बोललास केक कटिंगच्या वेळेस बीचवर. यू सेड आय एम ऑन अ नो शुगर डाएट समथिंग असं काहीतरी बोलला. एकात शुगर नाही टाकली. काय शुगर नाही टाकली बोलतोयस? घरी मी बनवलेली कॉफी तर घेत नाही हा पोरगा. सो हिअर कम्स द एंड ऑफ आवर ॲनिव्हर्सरी ब्लॉग. तर सगळ्यात आधी तर आय वुड लाईक टू आस्क प्रफुल्ल की पहिली ॲनिव्हर्सरी होती आपली, थोडं 2 शब्द काहीतरी बोलू शकतोस? कसं होतं आपलं 1 वर्ष, कसं वाटलं? छान. एवढा अवघड क्वेश्चन. अवघड असं question? आधी आयडिया तर द्यायची थोडी. नाही, मला असं ही गुगली टाकायची होती. मला काल बीचवरच विचारायचं होतं, बट ठीक आहे. आता सांग. आता 1 Short वर्ष and कसं sweet गेलं? ओके. नाही, मस्त होतं, एकदम मस्त होतं. थोडं थ्रिलिंग होतं, थोडं काही आनंदाचे क्षण, खूप आनंदाचे क्षण. ओके ओके ओके. आनंदाचे क्षण, काही नोकझोक, पण मजा आली. या तर टेल मी तुझा फेवरेट मुवमेंट कोणती तुझी ह्या वर्षभरातली? एक फेवरेट मुवमेंट. इंटरव्ह्यू चालू आहे का? मला फक्त एक फेवरेट मुवमेंट त्याची. इंटरव्ह्यू नाही, आणि रात्री पण मी तुला असं कॅज्युअली विचारलं होतं. एक फेवरेट मुवमेंट तुझी एक फेवरेट कोणती मोमेंट तर सांगू? आपली ऑब्विसली गोवा ट्रिप जी होती, बेस्ट होती. अच्छा ओके. तर थ्रू आउट द इयर याने थोडं वेगळं सांगितलं. इफ यू वुड आस्क मी, तर माझी फेवरेट मुवमेंट किंवा फेवरेट टाईम ऑफ द आमच्या रिलेशनशिप 1 वर्षातलं, जेव्हा हा मला ऑफिसला पिक करायला येतो. लिटरली म्हणजे समटाईम्स ही कम्स फ्रॉम अक्षरशः वसईला तुमचा मॉल आहे, तर वसईवरून हा अक्षरशः आमच्या घराच्या समोरून येतो. ठाण्याला आमच्या घराच्या समोरून येतो, घोडबंदर रोडवरून. तिकडून ऑल द वे वागळे इस्टेटपर्यंत येतो, मला पिक करतो. म्हणजे 2-3 तासाचा त्याचा प्रवास होतो कधी कधी, पण तो एवढा उलटा राऊंड मारतो मला पिक करण्यासाठी. आणि आय डोंट थिंक एवढं कोणी पण, खूप क्वचितच कोणी करत असेल. सो या ते क्षण म्हणजे म्हणजे ते खूप छान वाटतं. लहानपणी शाळेत असताना जसं मम्मी पप्पा रिसीव्ह करायला येतात, तसंच हा मला कायम रिसीव्ह करायला येतो. तर येस, माय फेवरेट मुमेंट ते की जेव्हा हा मला ऑफिसमधून रिसीव्ह करायला येतो. ठीक आहे. बाकी तुला कसं गेलं 1 वर्ष? 1 वर्ष काय आपलं मस्त छानच गेलं. भरपूर आंबट गोड दोन्ही पण असे क्षण सगळेच अनुभवता आले. बऱ्यापैकी तर लाईफ सेट करण्यामध्ये 1 वर्ष गेलं आपलं. ते सगळं सुरुवातीला सोबत शिफ्ट पासून चालू केलं. हां, संसार कसा करायचा, लाईक सगळं स्क्रॅचपासून अक्षरशः फर्निचर वगैरे सगळं येईपर्यंत कसं मॅनेज केलं अँड ऑल. तर ठीक आहे, म्हणजे खूप खूप छान गेलं. आणि
याची साथ होती म्हणून एवढं छान छान केलं. बाकी पुढे पण आता अजून भरपूर वर्ष आपल्याला असंच मस्त छान संसार करायचा आहे. चला तर मग खूप झालं. स्टे बद्दल सांग. स्टे तर ऑसम होता. म्हणजे आम्ही थोडंसं लवकर आलो ॲक्च्युली, लवकर पोहोचलो. आमची फेरीची जे टायमिंग होते तर थोडं आम्ही लवकर आलो. तर आल्यावर मग त्यांनी आम्हाला अर्ली चेक इन पण दिलं. म्हणजे आधीची रूम होती, म्हणजे आधी वॅकेंट झाली होती वेळेत, तर अर्ली चेक इन दिलं त्यांनी आम्हाला. तर ते पण चांगलं झालं. आणि दुसरं म्हणजे थ्रू आउट द लाईक आम्हाला चांगला टाईम स्पेंड करता आला अर्ली चेक इनमुळे ॲक्च्युली. सो दॅट वॉज व्हेरी बिग थम्सअप. आणि आता ॲक्च्युली आता 11चं चेकआउट म्हणताना थोडंसं झाला आम्हाला उशीर, बट देवर लाईक की हां म्हणजे त्यांनी 1 तासाची लिबर्टी आता चेकआउटला पण दिली. थोडंसं हां येस 12पर्यंत इज फाईन. तर मग आता ऑलमोस्ट 12 वाजत आलेत, तर आता करू चेकआउट. पॅकअप आमचं झालंय, फक्त लास्ट व्हिडिओ आम्ही शूट करतोय येस त्या ट्रिपचा. या करेक्ट. तर स्टे खरंच ऑसम आहे. आम्ही तर दोघेच होतो, बट तुम्ही जर लाईक जास्त लोकांची फॅमिली येणार असेल तरी पण काल ॲक्च्युली मी जे हे म्हटलं की इकडे लिव्हिंग रूममध्ये खाली सोफा आहे, तर तो पण ॲक्च्युली सोफा कम बेड आहे. तर इकडे ॲक्च्युली बेडवर 2 जणं, इकडे खाली या सोफ्यावर 3 जणं, वर 2-3 जणं, असे लाईक चांगले 6 to 7 पीपल कॅन कम अँड अकोमोडेट ओव्हर हिअर. खूप छान आहे हे, म्हणजे एकदम बिग थम्सअप यासाठी ॲक्च्युली काम येते. महत्त्वाची कारण प्राईस रेंजच्या तुलनेत जी इथे ॲम्युनिटीज मिळतात ना, खूप ऑसम आहेत आणि बीचच्या अगदी जवळ आहेत. एक्झॅक्टली तेच मी सांगत होती, बीचच्या अगदी जवळ आहे. आणि अजून एक गोष्ट, त्याचे प्राईस रेंज ऑब्व्हियसली ते फ्लक्च्युएट होत राहतात, वीकडेमध्ये वेगळे, वीकेंडमध्ये वेगळे. तर ते थोडे फ्लक्च्युएट होत राहतात वर खाली, किंवा मग ऑन सीझन ऑफ सीझनमध्ये वगैरे थोडे वर खाली होतात. तर आम्ही बुक केलं होतं, ते सगळे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. बाकी ऑब्व्हियसली लेटेस्ट जे डिटेल्स असतील ते तुम्ही अगोडावर चेक करू शकतात, किंवा यांच्या ऑफिशियल किंवा यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण तुम्ही चेक करू शकतात. सो ठीक आहे, खूप झालं आता हे आपले टॉक्स आय गेस. बाकी तो भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाकी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अजून भरपूर आपण मस्त छान छान व्हिडिओज अपलोड करतोच. तर येस, आणि बाय द वे, जसं हा मगाशी म्हटला गोवा सिरीज वॉज हिज फेवरेट, त्याचे व्हिडिओज अजून आम्ही टाकले नाही आहेत. 1 वर्ष झालं. हां, त्याचे व्हिडिओज अजून नाही अपलोड केलेत. तर हे झालं की आम्ही ते व्हिडिओज अपलोड करणार आहोत. सो खूप छान स्टेकेशन होतं ते पण. येस, तिकडे पण खूप खूप छान आम्ही टाइम स्पेंड केला. आणि आतापर्यंत तो सगळ्यात बेस्ट होता. बेस्ट स्टे तिकडे. ॲक्च्युली माझा बर्थडे पण होता, तर मी लग्नाच्या नंतरच तिकडे जस्ट गेलो होतो आणि माझा बर्थडे सुद्धा तेव्हा होता. हो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.